सीजन चालू या दोन फळांचा तर खूप छान लागतात खायला. मला तर फार आवडतात आणि मिस्टर सकाळी सकाळी घेऊन आले. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापांच्या चरणी प्रार्थना. चला, मस्त सकाळ झालेली होती. सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता सूर्यनारायणांना अर्धजल देते आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे सर्व काही करायची आहे. वरतीच आली मी वरच्या रूममध्ये, तर इथेच मी वरती गॅलरीमध्ये उभं राहून मस्त असं दर्शन घेत असते सकाळी सकाळी सूर्यनारायणांचं. खूप छान वाटतं मला. गॅलरीमध्ये आम्ही नळ पण काढलेला आहे, तर पाणी वगैरे असतं तिथे. पुन्हा मग मी तांब्या भरून घेतला, कारण इथे मला आता महादेवांवरती पण अभिषेक करायचा होता. सकाळी सकाळी आज आहे ना, देवघर पण स्वच्छ पुसून घेतलं मी. देवांना स्नान करून देवघरामध्ये ठेवलं. पूजा करायची बाकी आहे अजून. पण इथे मी एका कुंडीमध्ये ना नर्मदेश्वरांचं लिंग ठेवलेलं आहे. तर हे इथे छान दिसतंय असं. आईने पण मस्त गार्डनमध्ये ठेवलेलं होतं, म्हणून मग मी पण इथेच ठेवलं. देवघरामध्ये पण आपली छोटीशी पितळीची महादेवांची पिंड असते ना, तर नर्मदेश्वर पण देवघरामध्ये ठेवायला चालतात. पण मग मी आधीपासूनच ठरवलं होतं की असं छान मस्त गार्डन बनवेल आणि गार्डनमध्येच ठेवेल. रोजचा जलाभिषेक होतो म्हणजे आपल्या हातून, आणि जलाभिषेक करताना ओम नमः शिवायचा जप पण चालूच ठेवायचा आपला. खूप छान वाटतं सकाळी सकाळी असं पूजा करायला. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. चला, मस्त सकाळ झालेली आहे. सकाळ झाली की मला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि काम करायला पण एनर्जी येते. तर आज मी ना इथे महादेवांचं लिंग ठेवलं नर्मदेश्वर. आईने पण मस्त गार्डनमध्ये मंदिर बनवलेलं आहे ना, तर मग मी पण म्हटलं चला आपलं हे छोटंसं गार्डनच समजू आपण. आणि इथेच कुंडीमध्ये मस्त नर्मदेश्वरांना मी ते ठेवलं आणि सकाळी सकाळी रोज त्यांच्यावरती मग जलाभिषेक होतो आणि दर्शन पण होतं. म्हणजे छान वाटतं, मनाला असं प्रसन्न वाटतं. आणि देवपूजाही झाली माझी. अरे बघा, मस्त वाटतंय, असं प्रसन्न वाटतंय सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर. तर चला म्हटलं सर्व काही सकाळची साफसफाई माझी आवरली आणि केस धुतले मी, थोडेसे ओले. आणि माझी फेवरेट जागा तुम्हाला माहिती आहे, इथे सकाळी 5 ते 10 मिनटं तरी मी बसते आणि मस्त छान असं वाटतं बसल्यानंतर. खरंच भारी वाटतं. तर खूप मस्त वाटतं इथे. हवा पण अशी छान मस्त येते ना, हवेची झुळूक. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मिस्टरांची आणि माझी ॲनिव्हर्सरी. 28 वर्ष झाले आमच्या लग्नाला. तर बघू आता, जास्त काही सेलिब्रेशन वगैरे आम्ही करणार नाही. तर पूजा पण घरी नाही, पूजा पण बाहेर गेलेली आहे. तर आल्यानंतर सांगेल मग मी कुठे गेली होती ती. आणि खाली जाते आता, चहा वगैरे करते, कारण कामगार लोक आलेले. हां, आमच्या घराचं काम किती झालं, खूप साऱ्या ताईंना बघायचं आहे की घराचं काम किती झालं. जवळपास मध्ये 15 दिवस काम बंदच होतं, पण आता परत चालू झालेलं आहे. तर मी आज तुम्हाला दाखवेल किती काम झालं, काय चालू आहे. आता तरी सध्या आहे ना POP चालू आहे, म्हणजे हॉलची POP तर झालेली आहे, फक्त लाईट्स वगैरे त्या सर्व काही लावायच्या बाकी आहेत. पण आता बेडरूमला POP करताय, म्हणजे ते फ्रेम वगैरे तयार करताय. आजच ते लोक आलेले आहेत. तर चला म्हटलं तुम्हाला थोडंफार शेअर करते. आणि किचनचं काम बरंचसं बाकी आहे आमचं. खालच्या मी ज्या ट्रॉली ना कॅन्डममधल्या त्या बनवायला दिलेल्या आहेत, तर त्या लगेच आणणार नाही, कारण कलर वगैरे अजून द्यायचा बाकी आहे, बरंच काम बाकी आहे घराचं. आणि चला, खिडकीचे विंडो वगैरे तुम्हाला तर मागच्या वेळेस मी दाखवलेलीच आहे. आणि बऱ्याच काही बोलल्या की गॅलरी इकडे किचनला पण
रॅलिंग बनवून घ्या. तर इथे ना इथे पण रॅलिंग बनवायची मला. तर याची हाईट कमी आहे आणि इथे ना वरती लोखंडीच रॅलिंग बनवणार आहे मी. कारण मी जी हॉलला बनवली ना हाफमध्ये झाडं ठेवण्यासाठी, तर छोटी छोटी रोपं ठेवण्यासाठी मी ना इथे पण तशीच बनवणार आहे. स्टीलमध्ये नाही बनवणार, कारण अशीच ग्रिल बनवणार आहे. इथे मी मोठी लावली आहे, पण तिथे हाफ लावायची. दाखवते तुम्हाला मी इकडे लावलेली आहे. तर बघा, ही पण स्लायडिंगची आपली विंडो आहे मोठी. ही मच्छरची आहे, मच्छर म्हणजे नेटची, मच्छर येऊ नये म्हणून ही नेट लावून घेतलेली आहे. तर हे बघा, ही पण भरपूर मोठी होते. ही पण 4 ट्रॅकमध्येच केलेली आहे. आणि ही कशी हाफ केलेली आहे, खाली झाडं वगैरे ठेवायला सोय केलेली आहे. अशी हाफमध्येच मी तिकडे किचनमध्ये पण तिकडे किचनच्या बाहेर करणार आहे. म्हणजे पूर्वेला आणि उत्तरेला मस्त झाडं लावता येईल मला. तर ही पण विंडो पूर्ण ग्लास वरतून खालपर्यंत अशी लावलेली. इथे आम्ही खाली मॅट्रेस टाकलेली होती रात्री झोपण्यासाठी. आणि वरती ही POP बनवलेली आहे, पण अजून यामध्ये ना गोल्डन प्लेट येणार आहे. अजून बरंचसं कामीचं बाकी आहे हॉलच्या POPचं. आणि तिकडे बाथरूममध्ये बेडरूममध्ये करताय, पण दरवाजा लावून घेतला आहे त्यांनी. ह्या वॉलला पण आहे ना मस्त डिझाईन करणार आहे. बेडरूममध्ये काही जाता येणार नाही, कारण दरवाजा लावलेला आहे. आतमध्ये त्यांचं काम चालू आहे. आणि ही जी समोरची वॉल आहे ना छोटी आणि ही मोठी, तर याला पण मी ना छान अशी मस्त छान अशी डिझाईन सांगितलेली आहे. बनल्यानंतर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, तेव्हा तुम्ही बघा. वरती पण ग्रेनाईट लादी वगैरे बसवण्याचं काम चालू आहे. या विंडोला पण अशी ग्रेनाईट लावलेलं आहे. आता हे सर्व काही ग्रेनाईट लावत आहे. आता राहुलच्या वरच्या बेडरूमचं सर्व काही काम चालू आहे. तर खिडकीला ग्रेनाईट लावून घेतलेलं आहे आणि लादी वगैरे सर्व काही लावायची बाकी आहे. तर खिडकीमधून आहे ना पुढे भगवती देवाईचं मंदिर पण दिसतं आहे. पुढचा एरिया खूप छान दिसतो आणि तिथून पण हवा खूप छान येते. आणि इकडे पण मोठी गॅलरी काढलेली आहे रूमच्या बाहेर. तर तिथे पण दरवाजा वगैरे करायचा आहे आम्हाला. आणि सर्व काही वाळू वगैरे वरतीपर्यंत त्यांनी वाहून ठेवलेली आहे. आणि इकडे पण अजून एक बेडरूम आहे आणि इकडे एक वॉर्डरोब आणि म्हणजे कपाट वगैरे ठेवायला जागा केलेली आहे बाथरूमच्या समोर. आणि हे आहे बाथरूम. तर बाथरूम बऱ्यापैकी मोठं आहे. तिथे बाथटब वगैरे सर्व काही त्यांनी फिटिंग केलेली आहे बाथटबची. त्यानंतर मग टाईल्स वगैरे लावल्या जाईल. तर अजून ते पण काम बरंचसं बाकी आहे. आणि हा एक बेडरूम केलेला आहे आम्ही. तर पुढे मागे बघू, आता इथे आपला स्टुडिओ म्हणून ठेवायचं आहे, करायचं आहे चालू. तर त्याचं काम नंतर करू. आता चला खाली जाते मी, तुम्हाला आता खाली पोर्चमधलं सर्व काही दाखवते. तर इथे एक छोटासा बेडरूम होता आमचा, तर तो आम्ही पाडला आणि पूर्ण असं मोकळं केलं आहे. म्हणजे असं बसण्या उठण्यासाठी अशी थोडीशी जागा केली. आणि हे बघा देवाईचं मंदिर दिसतं आहे, तिकडून रस्ता आहे. तर पूर्ण असं रस्त्यावरच आलेलं आहे घर. म्हणजे गाड्या वगैरे मोठमोठ्या जर आल्या, काही साहित्य आणलं तर घ्यायला पण सोपं पडतं इकडे. तर पुढे दरवाजासमोर छोटीशी बोर्ड आहे, त्यामुळे गाडी मोठी येत नाही, पण इकडे मोठ्या मोठ्या गाड्या येतात. तर आता आम्ही इथे ना बेडरूम होता तो बेडरूम काढून टाकलेला आहे. आणि इथे आता आम्हाला पोर्च करायचा आहे, म्हणजे असं बसता येईल, हवेशीर वाटतं आहे, मोकळं वाटतं आहे हे काढल्यामुळे. आणि इथे आपला हॉलचा दरवाजा आहे. दरवाजा जरा छोटा झाला आमचा, आम्हाला मोठा करायचा होता, म्हणजे हे तोडायचं होतं. पण मग खूप घाई गर्दीमध्ये आम्ही हा दरवाजा बसवून घेतला, त्यामुळे मग खूप छोटा झाला. तसंही पण म्हटलं चला पुढे उत्तरेला पण मोठा दरवाजा आहे मेन डोर. तर म्हटलं चला आम्हाला हॉलमध्ये जाण्यासाठी इथे एक दरवाजा आहे, पुढे पण एक दरवाजा आहे. आणि हा पोर्च आमचा दक्षिणेला आलेला आहे इकडे. तर हा मोकळा असा सुटसुटीत आहे. आता याला सगळीकडे टाईल्स लावल्या जातील.
ही रूम मी एक्स्ट्रा वाढवलेली होती स्टोर रूम म्हणून आम्ही खालीच केली. तर इथे पण टाईल्स वगैरे सर्व काही येईल. इकडे पण टाईल्स येईल, इथे पण सर्व टाईल्स वगैरे येईल. सर्व टाईल्स आणि खाली लादी लावल्यानंतर खूप छान वाटेल इथे. आणि पुढे आहे ना ओटा वगैरे थोडासा केल्यानंतर छान वाटेल. इथे रस्ता आहे मागून, असा पूर्ण रस्ता आहे, तिकडून यायला सोय पण आहे. म्हणजे पुढे खूप छोटी बोळ आहे, तर इकडे भरपूर मोठा असा एरिया आहे, यायला जायला रस्ता, मोठ्या गाड्या सर्व काही इथपर्यंत येते. चला आता हॉलमध्ये जाऊ. किचनमध्ये जाते. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. चला आता मी ना तांदूळ का काढलेली आहे, आदल्या दिवशी आणलेली होती. तर तांदूळ का स्वच्छ निवडून फ्रीजमध्ये ठेवलेली होती, पाण्यामध्ये टाकली. आणि शिमला मिरची पण काढलेली आहे. तर आज 2 भाज्या बनवायच्या आहे. क्वचित कुठेतरी आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर तांदूळक्याची भाजी किंवा मठाची भाजी किंवा मग आंबड्याची अशा पालेभाज्या, ह्या ज्या गावरान भाज्या असतात ना, ह्या दिसून येतात. कारण त्या आहे ना आपोआप उगलेल्या असतात, पण खायला खूप छान लागतात. तर कायम आपण मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी, कांद्याची भात अशा भाज्या खातोच तो पालेभाज्या. पण मला आहे ना तांदूळ का मठाची भाजी, आंबाड्याची भाज्या पण खूप आवडतात. पण त्या कधीतरी मार्केटला दिसतात, मग दिसल्यानंतर मी घेतेच. तर मस्त स्वच्छ धुवून घेतली. आता तांदूळक्याची भाजी आहे ना एकदम सिंपल पद्धतीमध्ये करते मी. थोडीशी बॉईल करायची, म्हणजे खूप जास्त नाही उकडायची. पाण्याला 1-2 उकळी आली की भाजी काढून घ्यायची किंवा गॅस बंद करून टाकायचा. तर इकडे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी टाकते आणि जिरं टाकलं, पाव चमचा हिंग टाकते. आता मी शिमला मिरचीची भाजी बनवते, तर त्यासाठीचा जो मसाला आहे तो आधी बनवून घेते. तर बारीक कापलेला कांदा टाकला, 1 कांदा. प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो, एकाच प्रकारची भाजी खायचा कंटाळा येतो. तर आज मी शिमला मिरचीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे मुठभर शेंगदाणे घेतले, 1-2 चमचे किसलेलं खोबरं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आता हे असंच वाटण करून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इकडे तांदूळ का पण मस्त वाफलेली होती, ती पण पाण्यातून काढून घेते. आता कांदा पण हलकासा गुलाबी रंगावर आलेला आहे. तर त्यामध्ये आता हे वाटण टाकायचं. दोन्ही बाजूला माझ्या दोन्ही भाज्या करण्याचं काम चालूच आहे. तर एकाच वेळीच दोन्ही भाज्या करते मी, तर दोन्ही रेसिपी तुम्हाला शेअर करते. आता यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे. तुम्ही लाल तिखटही टाकू शकता यामध्ये, पण मी फक्त काळा मसाला टाकला. आणि हे छान आता परतवून घेते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठही टाकलं. मसाला आता इथे रेडी झालेला होता. हा मसाला आहे ना आता पुन्हा डिशमध्ये काढून घ्यायचा छान परतल्यानंतर. कारण आधी मी तेलामध्ये शिमला मिरची परतणार होते, पण शिमला मिरची मी कापलेली नव्हती. तर तुम्ही सुरुवातीला शिमला मिरची कापून मग तेलामध्ये परतवून घ्या, तर त्यानंतर मग मसाला केला तरीही चालेल. तर आता मी मसाला काढून घेते डिशमध्ये. आणि दुसऱ्या कढईमध्ये आता तांदूळक्याची भाजी टाकायची. तर त्यामध्ये आता तेल टाकते. काल मी मसाल्यांचा व्हिडिओ केला, खूप साऱ्या ताईंना कौतुक वाटलं की मी इतके सारे मसाले बनवले. तर आता हे माझं कामच आहे, मला सवय झालेली. एका दिवसाला मी 100 किलो मसाला बनवतेच. तर ते सर्व काही मसाले तुम्हाला दाखवले. आणि खूप ताई मला कमेंटमध्ये मसाल्यांचे भाव विचारत असतात, तर प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही. तर तुम्हाला आहे ना व्हॉट्सअप नंबर मी जो दाखवते ना त्यावरती फक्त हाय मेसेज करायचा आहे. तर हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल. लिंक ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला सर्व मसाल्यांचे किंवा आपल्याकडे जे पण प्रोडक्ट आहे ते सर्व काही तुम्हाला तिथे दिसतील आणि त्यांचे रेट पण दिसतील. तर नक्की तुम्ही मेसेजवरती हाय करा आणि तिथून ऑर्डर करा. तिथे तुम्हाला सर्व काही माहिती येईल, तर तुम्ही ती माहिती वाचा, कारण प्रत्येकाचा कॉल उचलला जात नाही त्यामुळे. तर चला आता इथे मी शिमला मिरची कापून घेते. शिमला मिरचीमध्ये बी असलं तर काढून टाकायचं, पण यामध्ये जास्त काही बी नव्हतं. फक्त मी त्याचं देठ काढलं आणि 4 काप केले त्याचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची थोडीशी क्रश करून घेतली तांदूळक्याच्या भाजीसाठी. आणि कढईमध्ये आता तेलामध्ये ही शिमला मिरची ना 5 ते 7 मिनटं छान अशी वाफवू द्यायची. या रेसिपीसाठी ना छोट्या छोट्या शिमला मिरची लागतात, खूप जास्त मोठ्या नाही लागत. त्यामुळे मग अशा छोट्याच आणायच्या, त्या खायला पण टेस्टी लागतात. तर चला मस्त परतवल्या आणि त्यावरती आता एक झाकण ठेवते. त्यानंतर इकडे कांदा पण हलकासा गुलाबी झालेला होता, त्यामध्ये मी आता हिरवी मिरची क्रश करून घेतली ती टाकली. ते पण छान असं वाटण परतवून घेतलं कांद्यामध्ये.
आता तांदूळ का आपण पाण्यातून काढलेली होती तर ती मस्त पिळून घ्यायची, त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ती टाकायची. ती टाकल्यानंतर मग भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि सर्वात शेवटी ना चवीनुसार मीठ टाकायचं. भाजीला आपोआप पाणी सुटतं, पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आणि 5 ते 7 मिनटं भाजी ना छान शिजू द्यायची. मिस्टर सकाळी सकाळी पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते मसाल्यांचं पार्सल नेऊन द्यायला. येता येता त्यांनी छान मस्त हे जांभूळ आणि करवंद आणले, तर त्यांनी स्वच्छ धुवून दिले मला. त्यांना फार आवडतात आणि मलासुद्धा खूप आवडतं. आमच्या एरियामध्ये कधी कधी विक्रीसाठी येतात, पण खूप खूप वर्षांनी मी खाते. आता त्यावरती ना थोडंसं मीठ टाकायचं, मीठ लावून खूप असे मस्त चटपटीत लागतात. तर सीझनमध्येच हे फळ आपल्याला बघायला मिळतं आणि प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळं येतात, तर ती खाल्लीच पाहिजे आपण. इकडे शिमला पण छान मस्त वाफलेली होती, तर तिला आता मसाला वगैरे टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर मसाला व्यवस्थित शिमला मिरचीला लागावा यासाठी ना थोडासा पाण्याचा हबका मारायचा, म्हणजे व्यवस्थित तो मिक्स होतो आणि खूप छान लागलेली होती ही भाजी. तर नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला सर्व काही रेसिपी डिटेलमध्ये शेअर केलेली मी. आणि तांदुळक्याची भाजीसुद्धा झालेली होती. हे बघा, मस्त काळी मैना, याला करवंद म्हणतात, आणि मस्त जांभूळ, ही 2 फळं आता सीझन चालू या 2 फळांचा. तर खूप छान लागतात खायला, मला तर फार आवडतात. आणि मिस्टर सकाळी सकाळी घेऊन आले, खूप छान लागतात. मी लहानपणी ना आमच्या एरियामध्ये असे विकायला येतात ना, तर ते असे ग्लास भरून देतात, 5 रुपये 10 रुपये. तर मी घ्यायची, खूप खायची. पण हे खूप खूप दिवसांनी मी जांभूळ खाते आणि खूप दिवसांनी मी करवंद पण खाणार. तर चला, मस्त मीठ लावलं, चटपटीत लागतात खायला, खूप भारी. चला, मिस्टरांना देते, राहुलला देते, आम्ही सर्व हे खाऊन घेतो. आणि भाज्या झालेल्या आहे, अजून भाकरी करायच्या बाकी आहे. मस्त तांदुळक्याची भाजी आणि शिमला मिरची करते आणि तूप आलेले आहे आता. चला, माझ्या दोन्ही पण भाजी झालेल्या आहे. आता स्वयंपाक सर्व झालेला होता माझा. तर आधी आता जांभूळ आणि मस्त करवंद खाऊन घेते. मिस्टरांना पण दिले मी, राहुलला पण दिले. राहुल ना ऑर्डरच घेतो आहे, तर लॅपटॉपवरती सर्वांना रिप्लाय देतो आहे. काही ताईंचे कॉल चालू आहे, कॉलवरती पण बोलणं चालू आहे त्याचं. कालच मसाल्याचा व्हिडिओ टाकला, पण कालपासून भरपूर ऑर्डर आलेले आहे. तर चला, आता मस्त सर्व काही जांभूळ आणि करवंद खाल्ल्यानंतर मग प्लेट घेतली मस्त जेवणाची. मिस्टरांना पण जेवायला दिलं आणि मी पण मस्त पोटभरीचं जेवण केलं. त्यानंतर मग मी पुन्हा वरती आली, तर बेडरूमला POPचं काम चालूच आहे. मला व्हिडिओ एडिट करायची होती, व्हॉइसओव्हर करायची होती, म्हणून मग मला वरती यावं लागलं. तर कामाकडे लक्ष देता देता मी व्हिडिओ तयार केला, म्हणून तुम्हाला व्हिडिओ उशिरा आलेला आहे. लाडू, तू कुठे बसला? मस्त मज्जा येते ना लाडूला, मस्त मस्त फिरायला. हे बघा, आपला लाडूबा कसा मस्त ट्रॉलीमध्ये बसलेला आहे, इकडे तिकडे बघतोय. तर हा व्हिडिओ आहे ना कालचा येतोय तुम्हाला, कारण पूजा गेली होती मॉलला, तिला शॉपिंग करायची होती बाळासाठी, तिच्यासाठी. तर ती लाडूलाही घेऊन आली. मी काही आली नव्हती, राहुल आलेला होता, माझा भाचा कृष्णा ते पण आलेले होते आणि पूजा, 3घे जण आलेले होते. तर राहुल इथे बॉटल वगैरे बघतोय त्याला जिमला पाण्यासाठी. तर पूजाची पण शॉपिंग चालू होती. मॉलमध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या बघायला मिळतात, तर ते बघत होते काय घ्यायचं काय नाही. आणि पूजाला मॉलमध्ये यायचं असलं की लाडूला ती घेऊनच येते, कारण लाडूला पण मॉलमध्ये फिरायला फार आवडतं. ट्रॉलीमध्ये बसून बघा कसा हसतोय, किती मज्जा वाटते त्याला. आता हे ना लिफ्टने वरती गेलेले, नाहीतर पायऱ्या पण आहे वरती जाण्यासाठी, पण लिफ्टमध्ये लाडूला घेऊन गेले. वरच्या फ्लोअरला आलेले, तर तिथे ना कपडे वगैरे असतात. तर राहुलला पण नाईट पॅन्ट वगैरे बघायची होती, पूजालाही नाईट ड्रेस घ्यायचा होता, म्हणून मग ते इथे बघताय. आणि लाडूला ट्रॉलीमध्ये बसवलेलं होतं, तर लाडूसाठी ना शूज बघायचे होते. तर हे बघा, त्याला ना हे शूज घालत होते, पण ते छोटे झाले, त्याच्या पायाला काही ते बसत नव्हते. आणि तो बघा किती मस्त बघतोय इकडे तिकडे, त्याला नुसती मजाच वाटते. तर एक ताई बोलल्या की लाडूला बाहेर जाताना मस्त शूज घालत जा, म्हणून मग पूजा शूज बघत होती त्याच्यासाठी, पण ते त्याला बसलेच नाही. मग म्हटलं जाऊ दे, नंतर आपण मार्केटला गेलो का मग तिथून त्याला मस्त छान छान शूज घेऊन येऊ आपण.
तर हे काही बसले नाही, मग ते पुन्हा देऊन टाकले, थोडे फिट्ट व्हायला लागलेले होते. आणि पूजा पण तिथे मग शॉपिंग करत होती, तिला जे पाहिजे ते तिने तिथून घेतलं आणि नंतर मग ते तिघे पण घरी निघून आले. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला धन्विक आपला मस्त गोलूमोलू लाडू पण दिसला, तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच. आणि पूजाने हा कॉफी कलरचा नाईट ड्रेस घेतलेला आहे, तर तो तिने घालून घेतला. तो 800 रुपयाचा तिने घेतला, तर छान दिसत होता तिला. चला, आता जी पण शॉपिंग झाली त्याचं बिल काउंटरवरती करत आहे. लाडूसाठी एक मस्त पिंक रंगाचा मोठा असा बॉल पण घेतलेला आहे आणि काही खाण्याच्या वस्तू. व्हिडिओ इथेच संपवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.